एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचे जे एक्झाम आहे पेपर आहे हे या ठिकाणी पार पडलेले आहे। 31 मे 2026 हे पेपरचा या ठिकाणी शेवटला दिवस होता, एक लक्षात ठेवा। 31 मेला जे एसएससी जीडी भरती 2026 मध्ये या ठिकाणी पूर्ण पेपर या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा। सर्व शिफ्टचे पेपर या ठिकाणी झालेले आहे। आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीची आन्सर की कधीपर्यंत या ठिकाणी येणार आहे, जेणेकरून आपण आपापले मार्क पाहू शकणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये कटऑफ काय या ठिकाणी असणार आहे, कारण की 160 मार्काचा पेपर झाला, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। कटऑफ या ठिकाणी काय असणार आहे, यावेळेस जास्त जाणार आहे कटऑफ की कमी जाणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एसएससी जीडी भरतीची आन्सर की कधीपर्यंत लागणार आहे आणि महाराष्ट्रात जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ यावर्षी काय राहणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, ठीक आहे। तर कोणती पण अपडेट त्या ठिकाणी असो तुम्हाला या ठिकाणी माहीतच आहे। तर बा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जो एसएससी जीडीचा पेपर दिला तर तुम्हाला किती मार्क पडले या पेपरमध्ये तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे किती मार्क सोडवला तुम्ही, म्हणजे जे 160 पैकी तुम्ही किती मार्काचा पेपर सोडवला हा कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे एक अंदाज आपल्याला लागणार आहे की मुलांनी पेपर कशा प्रकारे सोडवले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी पेपर दिला आहे, एक लक्षात ठेवा। स्वतः मी या ठिकाणी पेपर दिला आणि मी पाहिला कशा प्रकारे पेपरची लेवल होती, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खतरनाक काम यावर्षी आपल्याला पाहायला भेटणार आहे। म्हणजे इतिहासात पहिल्यांदा जे एसएससी जीडीमध्ये एवढं खतरनाक या ठिकाणी काम झालं आहे। पहिली गोष्ट जे विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला माहीत आहे शीटा या ठिकाणी विकल्या गेल्या, एक एक शीट किती रुपयाची विकली आहे ते तुम्हाला माहीत आहे, स्टार्टिंगला सेटिंग झाली होती, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही यामध्ये या ठिकाणी काळा बाजार झालेला आहे, एक लक्षात ठेवा एसएससी जीडीच्या पेपरमध्ये। तर यामध्ये पेपरसुद्धा या ठिकाणी फुटलेले आहे, एक लक्षात ठेवा एसएससी जीडीचे। आणि आपण रांचीमध्ये सुद्धा सेटिंगला, झारखंडची जी राजधानी आहे रांची, तर या ठिकाणी सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो सेटिंग होती, एका पदासाठी किती रुपये त्या ठिकाणी घेतले गेले ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे। आपण तो आकडा या ठिकाणी सांगू नाही शकत, कारण की ते जे काही रूल आहे ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आता एसएससी जीडीमध्ये जर पाहिलं तर काही काही ठिकाणी पेपर लीक पण झालेले आहे, काही काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे कॉप्या पण चाललेल्या आहेत। तुम्ही पाहिलं नुकताच मी या ठिकाणी व्हिडिओ पाहिला होता, तर सेंटरच्या अंदर मोबाईलमध्ये ते प्रश्नाची उत्तरं शोधून राहिले होते एसएससी जीडीच्या, की एसएससी जीडीचे प्रश्नाचं उत्तर काय आहे, एका हॉलमध्ये ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल इंस्टाग्रामवर। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो मोठा काही आपल्याला यावर्षी हे पाहायला भेटला, यामध्ये गैरप्रकार एसएससी जीडीच्या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला भेटला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा मी पेपर या ठिकाणी दिलेला आहे, मला या ठिकाणी पूर्ण अनुभव आहे एसएससी जीडीचा पेपर या ठिकाणी कशा प्रकारे होता, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षीचा जो पेपर आहे जास्त सोपाही नव्हता आणि जास्त हार्ड पण नव्हता, एक लक्षात ठेवा। तर ह्या लेवलचा पेपर या ठिकाणी होता, एक लक्षात ठेवा। कारण की यामध्ये जर आपण पाहिलं किती काही विद्यार्थी या ठिकाणी किती काही चांगला असेल, म्हणजे किती काही हुशार असो, तो जीकेमध्ये 20 पैकी 20 घेणारा असो, त्याचबरोबर हिंदी व्याकरणमध्ये 20 पैकी 20 घेणारा असो, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 20 पैकी 20 घेणारा असो, त्याचबरोबर जे या ठिकाणी गणितामध्ये 20 पैकी 20 जर येत असेल, समजा 80 प्रश्न विचारले जाते ना, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 160 मार्काचा पेपर आहे, ते 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर तुम्हाला सांगून देतो किती काही या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं टॉपर असला, जो काही 20-20चा पाठ आहे तो एका प्रश्नाला 2 गुण आहे, 160 मार्काचा पेपर होता, 80 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते। आता किती काही टॉपर असेल, जे के तो 20 पैकी 20 सोडत असेल, गणित 20 पैकी 20 सोडत असेल, बुद्धिमत्ता 20 पैकी 20 सोडत असेल, हिंदी व्याकरण 20 पैकी 20 सोडत असेल, तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्याचे पण या ठिकाणी मार्क या ठिकाणी कमी झालेला आहे, यामध्ये त्याचा पण स्कोअर या ठिकाणी घटलेला आहे ज्यांनी पेपर दिले, जे टॉपर आहे। तर मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससीचा जो पेपर होता हा खतरनाक छापला, एक लक्षात ठेवा। आपण जीकेमध्ये जर पाहिलं तर 5 ते 6 प्रश्न असे होते की एवढे भयानक, म्हणजे त्याचं उत्तरच नाही समजणार आपल्याला
एवढे म्हणजे खतरनाक प्रश्न होते ते आपण कधी ऐकले नाही ना कुठं आपण वाचले नाही ते, ठीक आहे. तर असे 5 प्रश्न तर मुलांचे चुकले किती काही टॉपर असला तर, ठीक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो गणित आहे, गणितमध्ये किती काही टॉपर असो 20 पैकी 20, त्याचे 5 ते 6 प्रश्न जे सुटलेले आहे त्यांना 5 ते 6 प्रश्न त्या ठिकाणी सोडवले नाही किंवा ते चुकलेले आहे. म्हणजे खतरनाक म्हणजे एकदम हार्ड प्रश्न आले होते. म्हणजे त्याला जवळपास 15 तरी त्यांना घेतले पण 5 त्याचे चुकले, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी हिंदी व्याकरण आहे. आता हिंदी व्याकरणमध्ये किती पण तोपका असो 20 पैकी 20 जरी तो घेत असेल पण त्याचे 5 प्रश्न त्या ठिकाणी चुकलेले आहे. कारण की 5 प्रश्न जे आहे विद्यार्थ्यांमुळं म्हणजे बाहेरच्या त्या ठिकाणी टाकले आहे त्याने, म्हणजे वाचताही नाही येत लिहिताही नाही येत. याच्या अगोदर आपण पाहिली नाही कधी कुठून ते अक्षरं कुठून त्यांनी ते शब्द काढले, ठीक आहे. तर असे काही म्हणजे तुम्ही धरून चला जो काही मुलगा आहे टॉपर जरी असेल त्याचे पण या ठिकाणी 80 पैकी 60 प्रश्न बरोबर येतात, 80 त्या ठिकाणी 20 त्याचे मार्क चुकत आहे, ठीक आहे. तर तुम्ही आता अंदाज बघू शकता की कडाप यावर्षी किती कमी जाणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जे काही बुद्धिमत्ता चाचणी आहे, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती काही तोपका असो 20 पैकी 20 घेणारा जरी असेल 4 ते 5 प्रश्न त्याचे चुकलेले आहे. कारण की ते येतच नाही, एवढे हार्ड त्यांनी टाकलेले आहे. अशा प्रकारे तो पेपर या ठिकाणी छापलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. जी के पण यावर्षी जास्त हार्ड आलेला आहे. जी के हार्ड होतं यावर्षी. हिंदी व्याकरण सोपी होतं, बुद्धिमत्ता चाचणी पण सोपी होतं, म्हणजे 15 तर सोपी होतेच, त्यातली 14 ते 15 सोपी होते, 5 हार्ड होते, ठीक आहे. तर अशा लेवलचा पेपर यावर्षी आलेला आहे. मी स्वतः पेपर या ठिकाणी दिलेला आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी पेपर देताना पाहिला. मी स्वतः या ठिकाणी पेपर दिलेला आहे. मी तुम्हाला वाटलं तर हॉल तिकीटसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जर समजा तुम्हाला वाटत नसेल तर, ठीक आहे. मी सुद्धा पेपर या ठिकाणी दिलेला आहे. तर आता SSC GDचा जो कडाप आहे महाराष्ट्राचा यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, खूप कमी या ठिकाणी कडाप जाणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी मित्रांनो कडापवर व्हिडिओ आणणारच आहे. आपण कडापवर व्हिडिओ कधी आणणार आहे, ज्यावेळेस आन्सर की येणार आहे त्यावेळेस, ज्यावेळेस SSC GDची आन्सर की येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की आपल्याला नेमके किती मार्क पडले, किती प्रश्न आपले चुकलेले आहे, किती आपले प्रश्न बरोबर आहे, कितीचा स्कोअर आपला बनत आहे, किती मार्क आपल्याला भेटत आहे. तर हा काही अंदाज त्या ठिकाणी मुलांना लागणार आहे, लक्षात ठेवा. SSC GDची जी काही आन्सर की लागली त्यावेळेस आपल्याला मार्क आपल्याला चेक करता येते. तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो कटापवर त्यावेळेस स्पेशल व्हिडिओ आपण आणणारच आहे, तुम्हाला तर माहीत आहे, ठीक आहे. आणि तो पूर्ण अभ्यास करून आपण तो व्हिडिओ आणणार आहे, लक्षात ठेवा. आन्सर की येऊ द्या. तर आता SSC GD भरतीची आन्सर की कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट आहे. तर बा SSC GD भरतीची जी आन्सर की आपल्याला लवकर पाहायला भेटणार आहे. जवळपास या ठिकाणी 4 जून ते 7 जूनच्या दरम्यान आपल्याला SSC GDची आन्सर की आपल्याला पाहायला भेटणार आहे. SSC GDची जी आन्सर की येणार आहे तर ते 4 जून ते 7 जूनच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर SSC GDचे जेव्हा पेपर झाले तिथून जे आन्सर की आले 7 दिवसाच्या अंदर आलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. जर समजा काही प्रॉब्लेम असेल, काही जे विद्यार्थी मित्रांनो काही जर सिस्टीममध्ये काही इरर असेल तर थोडाफार लेट होऊ शकते, ठीक आहे. पण तुम्हाला सांगून देतो 7 तारखेच्या अंदर लागून जाणार आहे. 7 जूनच्या अंदर आन्सर की येऊन जाणार आहे SSC GDची, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपण देतच राहणार आहे. पण कडाप जर पाहिला आपण यावर्षी खूप कमी कडाप जाणार आहे. तर आपली जी फिजिकलची तयारी आजपासूनच चालू ठेवा, कमी जरी मार्क्स असेल तर. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाढीचा समजा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.